मामाचं काम कुठपर्यंत आले हे बघायला खात आमचे भाचे आले होते. तर हॅलो ना पब्लिक, आज पण आपल्या लेवलच्या शेवटच्या स्टेजमध्ये आपण आलेलो आहोत. वर पहा दगडी वगैरे फोकल्याने कशा रचल्यात, पण फोकल्याने दगडी रचल्या म्हणजे त्याला टाकायला आता जरा पुढे मागं व्हायला ना थोडा टाइम लागत होता. मग काय तुमच्या भावाने परत मागवला ना डायरेक्ट. आयवा आयवा बोलते न सबको बोलते. आयवा म्हणजे त्याच्यामध्ये जास्त स्टोरेज कॅपॅसिटी असल्यामुळे ना त्याच्यामध्ये आपला जो ऑकलँडवाला ड्रायव्हर दादा होता ना, तो पटापट त्याच्यात भरत होता आणि जास्त स्टोरेज घेऊन ना हायवा आपला पुढे जाऊन ते मध्ये डंप करत होता. जेणेकरून नंतर त्या ऑकलँडना तिथे जाऊन ते मस्तपैकी परत एक समान लावता येत होतं. याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय त्याच्यामध्ये पाऊस वगैरे झालाय आणि खाली आपलं जे-सी-बी आणि ट्रॅक्टरांचं काम चालूच आहे. पण हा वरचा एक पट्टा आपल्याला असे 2 पट्टे तयार करायचे होते. एक होणार होता खालचा पट्टा आणि एक होणार होता हा वरचा पट्टा. खाली मात्र मस्तपैकी पूर्ण तयार झालंच होतं. थोडीशी माती राहिली होती ती पांगवायची होती. मग त्याच्यामध्ये आपल्याला हायवाने पण जरा खूपच जास्त मदत केली असं म्हणावं लागेल. कारण की सोपं नव्हतं. जास्त लोड आणि त्या दगडांचं वजन जास्त असल्याकारणाने ना तिथे ते घसरण्याची सुद्धा दाट शक्यता होती. याच्यासाठी हे अनुभवाचंच काम आहे. कारण की ड्रायव्हर होणं सुद्धा सोपं नाहीये दादा. मला सुद्धा ना त्यांच्या कलेचा ना खूप अभिमान वाटतो आणि कौतुकही वाटतं. कारण की मला एवढं जमणार नाहीये ते रिव्हर्स वगैरे ते पण याच्यामध्ये. त्याच्यामुळं जसं आपलं काम आहे ते सुद्धा त्यांचं काम करतायत. फक्त एवढंच की ज्या क्षेत्रात घुसाल ना त्यामध्ये टॉपचा बनण्याचाच विषय करा. आणि हे सगळं जे चालू होतं ना त्यावेळेस मात्र मला देवाने वरूनच आदेश दिला. हा पहा, हा त्याचा संकेत. याला मी दैवी संकेतच म्हणतो. कारण कारण हा आहे इंद्रवज्र. इंद्रवज्र हा सहसा दिसत नाही. तो दोन्ही टोकावर असतो. हा तुम्ही बहुतांश वेळा ना राजगडावर किंवा रायगडावर वगैरे व्हिडिओ जे पाहिले असतील ना, त्यामध्येच पाहिला असेल. पण मला हा साक्षात माझ्या वावरात, माझ्या शेतात दिसत होता. चला भेटूयात.